नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत असं. आम्ही वरच्यावर व्हिडिओ टाकत जाणार आहे. तुम्ही त्याला लाईक करून सबस्क्राईब करून कमेंट द्यायला विसरू नका. ह्याच्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक सुक्या करलीची कशी भाजी बनवत जातात ते तुम्हाला दाखवलं आहे. पण आज आम्ही नवीन रेसिपी घेऊन आलो आहे की वला जवला त्याची भाजी कशी बनवत जातात. सर्वप्रथम तो जवला कसा धुवून घेतला तो आपण बघून घेऊया. त्याला आपण पाणी टाकून दोनदा असं धुवून घेऊया. हे वगैरे असेल झाडं मच्छी वगैरे असतात बारीक बारीक, ह्याला खारड असं रेती असते, त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित धुवून गाळून घे. हे ठेवले प्लास्टिकचे, त्याच्यात टाकल्याच्यानंतर जवला खाली पडणार असं मस्तपैकी त्याला धुवून घेतलं आहे. अजून एकदा धुवून घेऊया, पाणी असं टाकून देऊया. परत एकदा त्याला चांगल्यापैकी धुवून घेऊया. आणि जवला आणताना ताजा बघून आणला पाहिजे. जर जवला खराब असेल तर पोटात दुखण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपण जवला परत एकदा व्यवस्थित धुवून घेऊया. ओला जवला मार्केटमध्ये धुवून आला आता मी, आणि आता धुवून घेतलेला जवला त्याच्यातलं पाणी काढून टाकूया. आता त्याला लागणारं साहित्य आपण कापले आहेत. हे 4 मोठे कांदे कापलेले आहेत, 2 टोमॅटो आहे, हे कोथिंबीर आहे, एक कोकम आहे, ओली मिरची जरा चवीसाठी टाकलेले आहे. तर आपण सर्वप्रथम गॅस पेटवून घेऊया. गॅस पेटवला आहे, आपण त्याच्यावर पॅन टाकूया. आता पॅनमध्ये आपण तेल टाकूया. तेल टाकलं, तेल थोडा वेळ गरम होऊ दे. कांदा जरा लाल होईपर्यंत थोडं नरम होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा थोडा गॅसवर नरम होईपर्यंत भाजून घेऊया. टोमॅटो टाकून घ्या. टोमॅटो आणि जरा ओली मिरची टाकूया. त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया आपण. दाबून घ्यायच्यामध्ये आपण त्या लवकर ते कांदा भाजून घेतलेला आहे. आता आपण टोमॅटो थोडा ग्रेव्ही त्याच्यात कांदा झालेला आहे. इथे छान प्रकारे टोमॅटो पण ग्रेव्ही झालेला. आपण त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्या. सर्वप्रथम आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आपण. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण तिखा लाल टाकून घेऊया, काश्मीरी तिखा लाल. आता आपण त्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकून घेऊ 1 चमच. मालवणी मसाला टाकलाय. मालवणी गरम मसाला आहे. आता आपण गरम मसाल्याचे थोडेसे पोट टाकून घेऊ, म्हणजे त्याच्यामुळे चव चांगली आहे. अशा प्रकारे आपण टाकलेलं आहे मिश्रण. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण. त्याच्यात मीठ कमी टाकायचं आहे. मीठ टाकलं. आता आपण ते व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचा. ग्रेव्ही तयार करू. बघा किती छान कलर आलेला आहे. कांदा पण व्यवस्थित झालेला आहे आणि ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा जवला आपण गॅस बारीक ठेवला आहे आणि आता जवला टाकून घ्या. धुवून ठेवला जवला आपण टाकलेला आहे. आता जवला त्या कांद्यामध्ये व्यवस्थित फिरवून घेऊया आपण.
करून घ्यायचं आहे. मसाला तर संपूर्ण जवळ्याला लागला पाहिजे, त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. आपण कोण चिंचेचं पाणी टाकतात, आपण कोकम टाकतो. हे आपण गावाहून कोकणात आणलेल्या घरचे कोकम आहे ते, त्याच्यामुळे त्याला चव चांगली येते. आता थोडंसं त्याच्यावर पाणी मारून थोडं महिनाभर शिजवून घ्या. थोडंसं पाणी, जास्त पाणी नाही घालायचं. झाकण मारून मीडियम गॅस ठेवायचं, जास्त बारीकही नाही ठेवायचं, मोठाही नाही ठेवायचं. अशा प्रकारे आपण त्याला जेवढं शिजवून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी बघा सुटलेली आहे भाजी. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर कापून घेतलेली आहे ना, कोथिंबीर टाकून घ्या. कोथिंबीरने त्याला चव चांगली येते. वाव, छान. अशा प्रकारे आपला हा जेवढा तयार झालेला आहे सुका. गॅस मी बंद करतोय, बंद केलेला आहे. ही भाजी आपण त्याच्यामध्ये घेऊया थोडीशी वाटीमध्ये. कांदा घेतलेला, कांद्यावर आपण थोडंसं लिंबू पिळूया. लिंबू पिळलेलं आहे, थोडंसं त्याच्यावर आपण मीठ टाकूया. तोंडाला घेणार आहे. अशा प्रकारे हा कांदा तयार झालेला आहे. आपण गरम गरम भाजी जवड्याची, ओल्या जवड्याची. खूप छान बनलेली आहे. तुम्ही रेसिपी तयार करून बघा, खाऊन बघा, किती छान लागते.